नमस्कार. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. खरं तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी जोडलेला आहे. कधी विचार केलाय का की आपला डिजिटल डेटा तो खरंच किती सुरक्षित आहे? चला तर आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. जरा विचार करा. आपला मोबाईल नंबर, आधार कार्ड, पत्ता, अगदी बँकेची माहिती सुद्धा किती सहजपणे आपण सगळीकडे ऑनलाईन देत असतो, नाही का? पण कधी हा प्रश्न पडलाय की ही सगळी माहिती ही जाते तरी कुठे? तिचा वापर नेमका कसा होतो? हो, हाच तो मूळ प्रश्न आहे. आता हे चित्र बघा. अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही खेड्यापाड्यातलं हे दृश्य असू शकतं. एक शेतकरी कुटुंब आहे, सरकारी योजनेसाठी मोबाईलवरून अर्ज करतंय. पण त्यांना ह्या गोष्टीची कल्पनाही नसेल की त्यांच्या प्रत्येक क्लिकबरोबर त्यांची कितीतरी खाजगी माहिती शेअर होतीये. आपल्या या डिजिटल जगात हे असं सतत घडत असतं. पण थांबा, आता फार चिंता करण्याची गरज नाहीये, कारण आता आपल्या माहितीचं रक्षण करण्यासाठी सरकारनेच आपल्याला एक नवीन असं समजा एक सुरक्षा कवच दिलंय. याचं नाव आहे डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण नियम. हाच तो कायदा जो आपल्या माहितीचा पहारेकरी ठरणार आहे. चला, आता या नव्या कायद्यातले 2-3 महत्त्वाचे शब्द पटकन समजून घेऊया. पहिला शब्द आहे डेटा प्रिन्सिपल. आता डेटा प्रिन्सिपल म्हणजे कोण? सोपं आहे. म्हणजे आपण सगळे, हो, सामान्य नागरिक ज्यांची ही माहिती आहे. म्हणजे या कायद्याने आपल्यालाच आपल्या माहितीचा खरा मालक बनवलाय. आणि मग दुसरा शब्द आहे डेटा फिड्युशरी. आता हे कोण? तर कोणतीही कंपनी, सरकारी ऑफिस किंवा कोणतीही संस्था जी आपली माहिती घेते आणि वापरते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या माहितीच्या सुरक्षेची सगळीच्या सगळी जबाबदारी आता या डेटा फिड्युशरीवर टाकण्यात आली आहे. आणि मग सगळ्यात कळीचा मुद्दा काय आहे? तर यापुढे कोणताही डेटा फिड्युशरी आपल्या परवानगीशिवाय, म्हणजे आपल्या स्पष्ट संमतीशिवाय आपली माहिती घेऊच शकत नाही. इतकंच नाही तर त्यांना हे पण स्पष्ट सांगावं लागेल की ते ही माहिती का घेत आहेत आणि तिचा वापर कुठे करणार आहेत. सगळं काही आता पारदर्शक असेल. हे चित्र बघा. या कायद्याचं महत्त्व किती छान दाखवतंय. एका बाजूला सायबर गुन्हेगारांसारखे धोके आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहे डेटा संरक्षण कायद्याचं हे भक्कम सुरक्षा कवच, जे आपल्या सगळ्यांचं, प्रत्येक नागरिकाचं रक्षण करतं. ही गोष्ट आता पक्की लक्षात ठेवायची. आपल्या माहितीची सुरक्षा हा आता फक्त एक चांगला विचार नाहीये, तर तो आपला कायदेशीर अधिकार आहे, हक्क आहे आपला. आणि असा हक्क जो आपण बजावू शकतो. बरं, मग हे सुरक्षा कवच आपल्याला नेमकं कोणते हक्क देतं, कोणते अधिकार मिळतात आपल्याला, हे समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. या कायद्यामुळे आपल्याला काही महत्त्वाचे हक्क मिळाले आहेत. नंबर 1, आपली माहिती नक्की कुठे आणि कशी वापरली जातीये हे विचारण्याचा आणि जाणून घेण्याचा हक्क. नंबर 2, जर आपल्या माहितीत काही चूक असेल तर ती दुरुस्त करायला लावण्याचा किंवा ती माहिती कायमची काढून टाकायला सांगण्याचा हक्क. आणि तिसरा, जो खूप वेगळा आहे, तो म्हणजे आपल्यानंतर आपल्या डेटा अधिकारांसाठी वारस नेमण्याचा हक्क. तर मग या कायद्याने फरक काय पडला? बघा, आधी कसं होतं, संमती कधी घेतली जायची हे अस्पष्ट असायचं आणि काही तक्रार करायची झाली तर कुठे जायचं हेच माहीत नसायचं. पण आता चित्र पूर्ण बदललंय. आता स्पष्ट संमतीच लागेल आणि तीही विशिष्ट कामासाठी. आणि तक्रार करायची असेल तर त्यासाठी सोपी ऑनलाईन सिस्टीम आहे. ठीक आहे, हक्क तर मिळाले, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. समजा आपल्या माहितीचा गैरवापर झालाच, आपल्या अधिकारांचं उल्लंघन झालं, तर मग करायचं काय? न्याय कसा मिळवायचा? घाबरायचं अजिबात नाही. सगळ्यात आधी आपल्याला जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण थेट त्या कंपनी किंवा संस्थेकडे जाऊन विचारू शकतो की थांबा, माझी माहिती तुमच्याकडे आली कुठून आणि त्याचा वापर तुम्ही कसा करत आहात. आणि न्याय मिळवण्याचा मार्गही एकदम सोपा करून ठेवला आहे. पहिली स्टेप, थेट त्या कंपनी किंवा संस्थेशी बोला. दुसरी स्टेप, जर तिथे समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर थेट ऑनलाईन तक्रार करा. आणि तिसरी स्टेप, मग डेटा संरक्षण मंडळ या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू करेल. आता हे डेटा संरक्षण मंडळ म्हणजे काय? तर समजा हे एक प्रकारचं डिजिटल कोर्ट आहे. सगळं काम ऑनलाईन. आपल्याला कुठेही हेलपाटे मारायची गरज नाही. घर बसल्या तक्रार करायची आणि केसचं काय झालं हे सुद्धा ऑनलाईनच बघायचं. सोपा, जलद आणि पारदर्शक न्याय देणं हाच याचा उद्देश आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, फक्त कायदा येऊन भागत नाही. कायद्याचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा आपण नागरिक म्हणून जागरूक असतो. कारण जागरूक नागरिकच एका सुरक्षित समाजाचा, एका सुरक्षित महाराष्ट्राचा पाया रचू शकतो. आणि ही जागरूकता वाढवण्यासाठीच सरकार आणि अनेक सामाजिक संस्था जसे की ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट मिळून संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल जागरूकता अभियान राबवणार आहेत.
या अभियानांमधून प्रत्येकाला त्याचे हक्क सोप्या भाषेत समजावून सांगितले जातील. शेवटी या एका वाक्यातच ह्या सगळ्याचं सार आहे. एक सुरक्षित डिजिटल भविष्य हे जागरूक आणि सक्षम नागरिकांच्या पायावरच उभं राहतं. म्हणजे जेव्हा आपण सगळे आपले हक्क ओळखू आणि वेळ पडल्यास ते वापरू, तेव्हाच आपल्याला खरं डिजिटल संरक्षण मिळेल. तर मग आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हा नवा कायदा, हे नवीन सुरक्षा कवच आता आपल्या हातात आहे. मग आपण सगळेजण मिळून आपलं डिजिटल भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी तयार आहोत ना? यावर नक्की विचार करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.